पश्चिम विदर्भाला अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय। अमरावती जिल्ह्यामध्ये 72,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर यवतमाळच्या बिमळा प्रकल्पात जलसाठा वाढल्याने एकाच वेळी धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने सुपीक माती आणि पीक पुरामुळे वाहून गेली आहे। बाबुळगाव तालुक्यातील मुंबारपूर, राऊत सांगवी, हस्तपूर, गवंडी, खरडा, एरणगाव, किन्नी, मांगन सांगवी आणि गावातील अंदाजे 4,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, तूर पिकं उद्ध्वस्त झालं असून शेती साहित्यही वाहून गेलेलं आहे। शेतात मातीच शिल्लक नाही तर शेती करावी कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे। माझं 4 एकराचं नुकसान झालं आहे। काहीच नाही राहिलं वावरात। पराठी पूर्ण खड्डून गेली आहे, गड्डे खूप पडले आहे, पाणी भरून आहे काही वावरात। आणि खाद दिलं होतं मी, 10,000 रुपये निंदाले लावले होते। आता काहीच नाही राहिलं, उरलंच नाही काही। इच्छाही नाही होत आहे वावरात जाऊ म्हणून, ते पाव म्हणून वावर पाहून आली आणि बस हातपाय दंडे पडले। आम्ही आता कसा खर्च करावा आम्हाला आमचं समजत नाही का आम्ही काय करावं बा, ते आम्ही काही सांगू शकत नाही। सरकारने आम्हाला मदत द्यावी, ताबडतोब द्यावी। आमच्यापाशी काहीच उरलं नाही आता। लेकरं आहे मला 2, आम्ही कुटुंब